फक्त मोठ्या मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी हे खूप फायद्याचं आहे, पण जे गरीब आमच्यासारखे गरीब माणसं आहेत ह्यांना खूप त्रास होतो पेपर फुटीने. आमचे आई वडील शेतात कष्ट करतात आणि हे कष्ट ची काही चीज होत नाही. जर एक पेपर फुटला तर आमचं पार आयुष्याचं वाटोळ होत. प्रश्न विचारणारी पिढी आहे, शांत बसणारी ही पिढी नाहीये. मी एकच सांगतो की ह्यांनी जे आता आंदोलन केले आणि या आंदोलनाला त्या दिल्लीमध्ये ह्यांनी ताकदीचा बळ करून मारहाण केलेली आहे, ना हाकमार केलेली आहे. शांतीने चाललेला मोर्चा होता, शांतीने उपोषण चाललेलं होतं, त्याला गाठबोट लावण्याचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे. मी या सरकारचा समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये यांचा निषेध करतो. आणि इथून पुढे येणाऱ्या कुठल्याही सरकारसाठी जनतेला गृहीत धरू नका. या जनतेमुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळे जनता नाही आहे. त्याच्यामुळे या इल्युजन मधून बाहेर या, तर भलं होईल सगळ्यांना. जसं श्रीरामांनी 14 वर्ष वनवास भोगून आल्यानंतर आम्हाला एक वरदान दिलं की चंद्र सूर्य बुडेल पण तुमचं राज्य येईल, तर मला वाटतं की त्या माध्यमातून तरी आम्ही लोक जर या आंदोलनामध्ये आलेलो आहोत तर जनतेने समजून जावं की आपल्यावरती किती मोठा अन्याय सुरू आहे. नमस्कार, मी ऋषिकेश गोळे. आपण पाहताय तरुण भारत. दिल्ली जे CGPचं आंदोलन झालं त्याच्या समर्थनार्थ कोल्हापूरकरांनी सहभाग दर्शवला आहे. आपण इथल्या कोल्हापूरच्या नागरिकांना विचारूया की यांचं म्हणणं काय आहे की जे दिल्लीत आज CGPचं आंदोलन झालंय आणि त्यावर पोलिसांनी बळाचा वापर केला, काय सांगा? हे जे हुकुमशाही आणि घटनेचा अवमान केलेला आहे आणि जे दिपकेनी आणि आमच्या सायन्सिस्ट जे काय त्यांचं नाव नाही वांचूक सर यांनी जे उपोषण केलंय आणि यांनी आपल्या जीवाचं प्राण लावून या मुलांच्या पाठीमागे ताकदीनं उभारलंय. हे नुसतं हे मोमेंट न राहता आपल्या देशाची एकता अखंडता ही कशा पद्धतीने टिकेल ह्याच्यासाठी ही मोमेंट चालली पाहिजे. आपली एकता ह्या सगळ्या मोमेंट ह्या सगळ्या मागण्यांना पाठबळ मिळेल आणि हे जे शिक्षण मंत्री आहेत ह्याने ताबडतोबीनं राजीनामा दिला पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचं जे नुकसान झालंय ते सरकारनं भरून दिलं पाहिजे. हे नुसता पुंजीपती लोकांचे खिशे भरून आमच्या मुलांचं वाटोळं करायचं चाललंय, हे ते कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि हे सरकार हे नाकाम झालेलं आहे, नपुसक सरकार आहे. हे कशामध्ये हटलं पाहिजे आणि इथं ताकदीनं एकतेचं आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारं असं सरकार आलं पाहिजे. मी एकच सांगतो की ह्यांनी जे आता आंदोलन केले आणि या आंदोलनाला त्या दिल्लीमध्ये ह्यांनी ताकदीचा बळ करून मारहाण केलेली आहे, ना हाकमार केलेली आहे. शांतीने चाललेला मोर्चा होता, शांतीने उपोषण चाललेलं होतं, त्याला गाठबोट लावण्याचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे. मी या सरकारचा समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये यांचा निषेध करतो. तुम्हाला काय वाटतंय की जे आज विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं ते शांतीपूर्ण झालं, पण पोलीस प्रशासनानं जो बळाचा वापर केलाय याबद्दल तुमचं मत काय? अर्थातच प्रशासनानं बळाचा वापर केलाय. जे गांधी विचारांचे जे गांधींच्या काठीला मानणारे आहेत त्यांच्यावरील लाठीचा वापर करण्यात आलेला आहे. प्रशासन आपल्या सगळ्या बलांचा वापर करून पूर्ण ताकदीचे विद्यार्थ्यांचं आंदोलन हे पायदळी तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे विद्यार्थी आपल्या हक्कासाठी न्यायासाठी संसदेमध्ये प्रश्न घेऊन जाणे त्यांचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. आणि आजचा युवा उद्या आपण म्हणतो ऑलिम्पिकमध्ये आपल्याला मेडल मिळत नाहीत, एखादा आपल्याला सायंटिस्ट घडत नाही, का घडत नाही? हे देशामध्ये जी लागलेली आतून जी कीड आहे ही कीड जी नामशेष व्हायला पाहिजे. त्यावेळी कुठं आपल्या विश्वामध्ये आपल्या लोकांना एक चांगलं स्थान मिळेल, एक चांगली दर्जा मिळेल. आज या ठिकाणी सांगायचं झालं तर आपल्याला पासपोर्ट जो आहे आपल्या पासपोर्टची जे रँकिंग आहे ती सुद्धा खालवलेली आहे. त्यामुळे हा सगळा जे सरकारने केले त्यासाठी निषेधासाठी हा आजचा मोर्चा होता. धन्यवाद. हो. तुम्हाला काय वाटतंय की जसं सोनम वांचूकला उचलून नेलंय आणि नंतर मग जे आपले अभिजित दिपके यांनी आज उपोषण सोडलंय आणि आज शांततापूर्ण दिल्लीत मोर्चा सुरू होता, संसद मोर्चा, पण त्यावर पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीचार्ज केलाय, याबद्दल आपलं मत काय?
आपण जर बघितलं आपल्या इथं जे G20चं समिट झालं भारतामध्ये, तर त्यावेळेला आपण सगळ्या जगाला एक संदेश दिला की आपण वसुधैव कुटुंबकम म्हणजे विश्वची माझे घर म्हणून आपले जे पंतप्रधान जे सांगतात, तर मला वाटतं की त्याला अनुसरून त्यांनी कृत्य करायला हवं होतं. गेले 20-21 दिवस जे लोक आंदोलनाला बसले, पीस डिप्लोमॅसी म्हणजे आपण रशिया युक्रेन युद्ध असेल किंवा सध्याचं इराण इस्रायल युद्ध असेल, तर आपण जगाला सांगतो की पीस डिप्लोमॅसी करा, बोला, चर्चा करा. तर आपल्या सरकारकडूनही तेच अपेक्षा होती की त्यांनी पुढे येऊन आजच्या ह्या तरुण पिढीचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं. कारण आपली पूर्ण जगामध्ये भारत देश असा आहे की ज्यांच्याकडे सध्या तरुण पिढी सगळ्या मोठ्या प्रमाणात आहे. जे आपण इक्विटी म्हणतो किंवा कॅपिटलायझेशन जे म्हणतो, त्याच्या इकॉनॉमिकच्या भाषेमध्ये आपल्याकडे खूप मोठं आता भांडवल आहे तरुणांच्या स्वरूपात. त्याचं युटिलायझेशन सरकारनं करण्यासाठी आज जाऊन चर्चा करायला हवी होती. त्यांच्याशी त्यांच्या मागण्या मान्य जरी करणं न करणं नंतरचा भाग होता, पण पीस डिप्लोमॅसी, शांतता आणि तुम्ही जे संवाद म्हणता ते करणं अपेक्षित होतं आणि ते या शासनानं जसं आपण बघितलं तर पूर्णपणे त्यात फेल्युअर झालेलं आहे. तर आमच्या अपेक्षा हीच आहे की पुन्हा देशामध्ये असं काही करण्याची परिस्थिती तरी आणू नये, ही सुदबुद्धी या सरकारला सुचावी. आणि ज्या श्रीरामांचा दाखला आणि प्रत्येक वेळी धर्माचा दाखला दिला जातो, तर मला वाटतं की त्याचं सगळ्यात मोठं कोणी उपासक असेल तर तो माझा समुदाय आहे. जसं श्रीरामांनी 14 वर्ष वनवास भोगून आल्यानंतर आम्हाला एक वरदान दिलं की चंद्र सूर्य बुडेल पण तुमचं राज्य येईल. तर मला वाटतं की त्या माध्यमातून तरी आम्ही लोक जर या आंदोलनामध्ये आलेलो आहोत, तर जनतेनं समजून जावं की आपल्यावरती किती मोठा अन्याय सुरू आहे. एवढंच बोलू इच्छितो. काय सांगशील काय सांगाल की दिल्लीत जे आज शांततापूर्व विद्यार्थ्यांचं प्रोटेस्ट सुरू होतं, पण जे आपले पोलीस प्रशासन आहे त्यांनी दडपशाही केली आहे, याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल सांगण्यासाठीच हा फोरम आम्ही इथे उभा केलाय आणि इतक्या अत्यल्प वेळात जो प्रतिसाद इथे मिळालाय लोकांचा, तेच सांगतं की लोकांच्या मनात किती अस्वस्थता आहे आणि किती अशांतता आणि असंतोष या सरकारच्या विरोधात खतखततोय. त्याला वाट मोकळी करण्यासाठी आम्ही कोल्हापूर सिटीजन्स फोरम हे नागरिकांचं मंच स्थापन केलंय आणि त्याला इतका भरभरून प्रतिसाद मिळालाय. तर मला असं वाटतं की सरकारने फक्त स्वतःच्या मन की बात ऐकवू नये, कधीतरी जनतेच्याही मन की बात ऐकावी. आणि ती मुलं फार शांततापूर्वक पद्धतीनं प्रोटेस्ट करत होती आणि फक्त संवादासाठी एक संधी मागत होती, तीही न देता त्यांना अक्षरशः कॉक्रोचेस सारखं तुम्ही चिरडायला बघता. अरे ही भारताची जनता आहे आणि आपलं कॉन्स्टिट्यूशन म्हणतं वी द पीपल, आम्ही भारताचे नागरिक. तर आम्ही हे सरकार बनवलंय आणि जर सरकार आमचं ऐकत नसेल तर ते खाली खेचण्याचीही ताकद आमच्या त्याची इथे आता दिसली आहे. तर ही चेतावणी आहे सरकारमधल्या लोकांना आणि इथून पुढे येणाऱ्या कुठल्याही सरकारसाठी जनतेला गृहीत धरू नका. या जनतेमुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळे जनता नाही आहे. त्याच्यामुळे या इल्युजन मधून बाहेर या, तर भलं होईल सगळ्यांना. थँक्यू. काय सांगशील ताई की तू पण आज तरुण आहेस, तरुणी आहेस, तर तरुणांच्या या मागण्या आहेत, प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे, ते सरकार काय अद्याप मान्य करताना दिसत नाही, याबद्दल काय सांगशील? मी फक्त एवढं म्हणेन की आता हा प्रश्न फक्त शिक्षणापुरता मर्यादित न राहिलेला हा लोकशाहीवरती आलाय. कारण जी हुकुमशाही आपल्या राज्यामध्ये आपल्या भारतामध्ये आधी होती, त्या हुकुमशाहीला लोकशाहीमध्ये बदलण्यासाठी कित्येक महापुरुषांनी खूप जास्त कष्ट घेतलेले आणि आता ती लोकशाही कुठेतरी संपत जाऊन पुन्हा हुकुमशाहीचं राज्य येण्याची ही लक्षणं दिसत आहेत. तर यावरती आत्ता नाही उभं राहिलं तर आज जर त्या सोनम वांगचुक सरांना कोणी सपोर्ट नाही केला तर भविष्यात जाऊन कुणीही दुसरा नागरिक आपल्या प्रोटेस्टसाठी कुणी उभारणार नाही. आज प्रश्न फक्त विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नाही राहिलेला. आज विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय, उद्या शेतकऱ्यावरती होईल, उद्या बेरोजगारी येईल. जर आज कुणी उभं नाही राहिलं तर पुढे कुणी उभं नाही राहणार. आणि आताची पिढी अशी आहे ज्या धर्माखाली वगैरे मॅनिप्युलेट करून होणारी ही पिढी नाहीये. प्रश्न विचारणारी पिढी आहे, शांत बसणारी ही पिढी नाहीये. तर जे लोक अजून पण शांत आहेत त्यांनी फक्त धार्मिकरित्या विचार न करता विद्यार्थ्यांचा आणि स्वतःच्या मुलांचाही विचार करून या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे आणि पुढे आलं पाहिजे. आज जे विद्यार्थ्यांचं दिल्लीत शांततापूर्ण मोर्चा झालाय, पण त्यावर पोलिसांनी बळाचा वापर केलाय, याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली आज लोकशाहीचा अंत झालाय असं आपण म्हणू शकतो, कारण आंदोलन करणं हा संविधानाने दिलेला आपला अधिकार आहे. आपल्याला काही मागण्या मान्य करायच्या आहेत किंवा मागायच्या आहेत सरकारकडे, तर आपण त्या अतिशय शांततापूर्वक मागू शकतो आणि त्याचा मार्ग आंदोलन आहे.
पण आज तो चिरडून काढण्यात आलेला आहे आणि त्याच्याबद्दल जितका तीव्र निषेध व्यक्त करावा तितका कमीच आहे. कारण माझी स्वतःची मुलगी आता काही वर्षांनी नीट देणार आहे आणि त्यासाठी आम्ही आज मोर्चात आहोत की आमच्या मुलीला पण ही वेळ येऊ नये की उद्या तिच्या बरोबर पण हेच होणार की पेपर लीक होणार, तिला डिप्रेशन येणार आणि तिनं पण आत्महत्या केल्यानंतर मग आम्ही जागे होणार. आम्हाला हे नको आहे आणि त्यामुळं आम्ही पूर्ण तीव्र निषेध व्यक्त करतोय. आणि आज जे झालंय ते लोकशाहीचा मला वाटतं एक काळा दिवस आहे आपल्यासाठी की ते लोकशाहीवर खूप मोठा त्यांनी घाला घातलेला आहे आणि आपल्या तरुण पिढीवरती जर त्यांनी असा अन्याय करत असतील तर उद्याचे दिवस काय असतील ते आपण विचार करायला पाहिजे. काय सांगशील आता की तू पण तरुण आहेस आणि आज विद्यार्थ्यांचं जे प्रोटेस्ट दिल्लीत सुरू होतं त्यावर पोलिसांनी आपला बळाचा वापर करून जो लाठीचार्ज केलाय त्याबद्दल तू काय सांगशील? जसं की देशात आता सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्या पद्धतीनं लोकशाहीची हत्या पूर्णतः झालेली आहे. लोकशाही संपवण्याचा हा विरोधकांचा पूर्णतः घाट आहे. ज्या पद्धतीनं संसदेचं संख्याबळ वाढवून संविधान बदलण्याचा प्रयत्न करून लोकशाही धोक्यात त्यांनी आणण्याचं जे त्यांचं उद्दिष्ट आहे ते साध्य होत नाही आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण बघत आहात की सोनम वांगचुक जे लाखो देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी जंतर मंतरवर 20 दिवस उपोषण करत होते, तर त्याकडे कुठल्याही प्रकारच्या चर्चेसाठी सरकारने त्यांना बोलवलं नाही किंवा त्यांच्या जीवाची पर्वा नाही. तर ते स्वतःसाठी नाही तर देशातल्या तमाम नीटच्या किंवा अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या प्रश्नासाठी लढा देत आहेत. अभिजित दिपके हे सुद्धा अमेरिकेतून सोडून येऊन भारतात ते कुठल्याही आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी लढा न देता भारतातल्या तरुणांच्या भविष्यासाठी लढा देत आहेत. हे कुठल्याही प्रकारचं राजकीय प्रोटेस्ट किंवा याला आपण राजकीय विरोध म्हणू शकत नाही. हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीचा त्यांनी दिलेला हा लढा होता. परंतु या हुकुमशाही सरकारनं संविधानिक पद्धतीने चाललेलं जो आंदोलन होतं त्यावरती विद्यार्थ्यांच्या वरती अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे. आपण पाहिलं असाल की अश्रुधुरांच्या नरकांड्या कित्येक तरुणांना रक्तबंबाळ होऊस्तोपर्यंत त्यांनी मारहाण केलेली आहे. त्याच पद्धतीनं महिलांना मुलींना देखील त्या ठिकाणी फरफडत नेऊन मारहाण करून त्यांच्या सुद्धा अब्रूचे धिंडवडे काढण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. पोलीस बळाचा, ईडीचा, सीबीआयचा, पोलिसांचा गैरवापर, हा प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर हा सातत्यानं या सरकारकडनं सुरू असून फक्त एका व्यक्तीच्या राजीनाम्याची मागणी या तरुणांनी केली होती. पूर्ण दुसऱ्या कुठल्याही मागणीसाठी नाही. तर एका व्यक्तीपेक्षा 20 जणांचा गेलेला बळी तुम्हाला महत्वाचा आहे का? की या 20 तरुणांचं नाही तर लाखो तरुणांचा या भवितव्याचा सवाल आहे. तर याकडे सरकारनं पूर्णतः दुर्लक्ष करत भ्रष्टाचारी यंत्रणांना पाठीशी घालत पूर्णतः भ्रष्ट सिस्टीमनं लोकशाही संपवण्याचा हा डाव गाठलेला आहे. काय वाटते ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत ते सरकार मान्य करेल? वाटत तर नाही. ज्या पद्धतीने सरकार जे काम करत आहे, बळाचा वापर करत आहे त्या पद्धतीने तर दिसत नाही. आपल्याला म्हणतात की देशात इतिहास रिपीट केलं जातं, म्हणजे इतिहास दोहराया जात आहे. त्या पद्धतीचं आपल्याला काहीतरी चित्रण इकडे बघायला मिळत आहे. आपल्याला जे ब्रिटिश करत होते तीच ही सरकार करत आहे. नक्कीच हे ब्रिटिशांचे चेलेच आहेत, तीच पद्धत वापरत आहे. ब्रिटिश सुद्धा महात्मा गांधीजींनी ज्या वेळा उपोषण केलेलं होतं ते जरी क्रूर असले तरी त्यांनी गांधीजींच्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्या काय त्या जाणून घेतलेल्या होत्या. परंतु सरकारमधील एक सुद्धा मंत्री त्या आंदोलनस्थळी फिरकलेला नाही आहे. उलट त्यांच्याच वरती पोलीस बळाचा गैरवापर करून त्यांचंच आंदोलन चिरडण्याचा आणि लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा आम्ही महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. काय सांगशील तू संविधानाची प्रत घेऊन आलाय, खरंच संविधान धोक्यात आहे? बघून तर आजच्या आणि कालच्या म्हणजे गेल्या 1 महिन्यापासून जर बघितलात तर तसंच वाटत आहे. संविधानाची आणि आपल्या भारतीय संविधान की जे लोकांना सांगतंय की आम्ही भारताचे लोक आणि इथं हे जे सरकार आहे ते हिंदू मुस्लिम कोणत्याही त्यांच्या सीबीआय ईडी सारख्या संस्थांचा गैरवापर करून जातीचा वापर करून हे सरकार जे इथनं धार्मिक तेढ निर्माण करते, जातीय तेढ निर्माण करते, याच्याकडे बघून तर वाटतंय की संविधान आता खरंच हे होत चाललंय, बिघडत चालण्याचा असा. आणि त्यांना वापरण्यातले जे लोक आहेत ते पण आता सध्या काय सद्यस्थितीचे दिसत नाहीत की ज्यांना कुठल्याही विद्यार्थ्याचा कुठल्याही व्यक्तीचा त्यांना हे आहे हळवा आहे असं वाटत नाही. हे क्रूर सरकार आहे असं मला म्हणायचं आहे. जे पेपरफुटीचा हे आंदोलन आहे दिल्लीत, त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात उमटत आहेत. याबद्दल तू तरुण आहेस, तू विद्यार्थी आहेस, याबद्दल तू काय सांगतो?
नाही, सर्वप्रथम आता इथे जमलेल्या माझ्या मित्रपरिवार बहीण भावांना मी मनापासून अभिनंदन करतो की ते इथं जमलात. निश्चितच जागरूकता व्हायला लागली देशामध्ये. आणि आज जसं की बघितलंय की दिल्लीमध्ये आपल्या बहीण भावावर किती बेकार पद्धतीने त्यांनी हाणामारी केली, अश्रुधुराच्या कांड्या फोडल्या. तर हे निश्चितच खूप वाईट परिस्थिती सध्या चालू आहे आणि देशाचं शिक्षण वगैरे सगळं बेकार झालंय सध्या. आणि गेल्या 10 वर्षामध्ये खूप सारे पेपर फुटे झालेत. आता मी एक स्टुडंट आहे, स्वतः BSc नर्सिंग करतो. मी स्वतः बघितलंय की प्रत्येक पेपरला नीट असो, कोणचे बी पेपर असो, SSC वगैरे सगळे असो, सगळे पेपर फुटलेले आहेत. आणि हे फक्त मोठ्या मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी हे खूप फायद्याचे आहे. पण जे गरीब, आमच्यासारखे गरीब माणसं आहेत, ह्यांना खूप त्रास होतो पेपर फुटीने. आमचे आई वडील शेतात कष्ट करतात आणि हे कष्ट ची काही चीज होत नाही. जर एक पेपर फुटला तर आमचं फार आयुष्याचं वाटोळ होत. हा, थोडा बी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला की ते दाबावला जातो. कारण की सध्या लोकशाही आहे का नाही हेच कळना झालंय सध्या देशामध्ये. असं परिस्थिती झाली. आपण आत्ताच महाराष्ट्र कृती समिती तसेच कोल्हापूरकरांची प्रतिक्रिया बघितली आहे. तर जे दिल्लीतले आंदोलनाचे पडसाद फक्त देशातच आणि दिल्लीतच नाही तर महाराष्ट्रात, कोल्हापुरात पण उमटले आहेत. कोल्हापूरकरांच्या या जे पोलिसांनी बळाचा वापर केला आहे त्याचा कोल्हापूरकरांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. कॅमेरामॅन कुणालसह मी ऋषिकेश गोळे, तरुण भारत, कोल्हापूर.